नमस्कार भावांनो, नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण आजचं ब्लॉग आहे भावांनो, कपडे बिपडे घालून तुम्हाला जसं काय आज काय दिलं भावांनो. काय करायचं आहे, शिवजयंती. शिवजयंती आपली रॉयल आहे, तुम्हाला माहित असेल आपली आहे रॉयल एनफील्ड. तर आपण काय करणार आहे आता आपली बुलेट आहे ना, बुलेटला टाकायचं सायलेन्सर. सायलेन्सर कोणतं टाकायचं भावांना मी अजून काय बघितलं नाही. तर आता आपण काय करणार आहे, सायलेन्सर टाकायचं चालू इंदापूर मी तुम्हाला म्हणलं का, मी काय म्हणतोय तुम्हाला, मी डेलीची लाईफस्टाईल शेअर करतो तुम्हाला. मी डेलीची लाईफस्टाईल तुम्हाला शेअर करणार. तुम्हाला पाहतो माणसं म्हणते की हे डेलीची लाईफस्टाईल शेअर करून काय असं हे करणार आहे बाबा. मला कोण अशी घेऊन देणार नाही, कोण काय बोलू मला काय मतलब नाही. मला मी माझे व्हिडिओ टाकत राहणार. व्ह्यूज येईल, तुम्हाला चांगलं कंटेंट वाटलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करत जावा. नसेल चांगलं वाटतं तर स्किप करून जाऊ शकता. कारण आपल्याकडे जेन्युइन ब्लॉग असतात, आपण रिअल कंटेंट असतात. आपण कोणाचं फालतू फेक टाकत नाही ना, कोणाचं कॉपी पेस्ट करत नाही किंवा कोणाचं फालतू तर दाखवत नाही ना. मी आपण एक शेतकऱ्याच्या कुटुंबातली मुलाची एक कष्ट तुम्हाला कसं दाखवते, ती एक मेहनत कशी असते, ती मिडल क्लास फॅमिलीतली मेहनत कशी असते मुलांची, ती दाखवण्याचा प्रयत्न आहे. आपण काय भावनो तुम्ही कसं आपली घर साधारण घर आहे, आपण काय मोठ्या फॅमिलीतलं नाही. तर तुम्हाला काय सांगतोय दाखवून आपली रॉयल आहे माझं. रॉयल आता आपली क्लासिक आहे. तर आता काय करायचंय, रॉयलला आपण सायलेन्सर टाकणार आहे. आपली क्लासिक आहे तर आपल्या कोणत्या सायलेन्सर टाकायचं तुम्ही सांगा नक्की. आता पण चालू आता बघू. सायलेन्सरच्या दुकानात जाणार आहे इंदापूरमध्ये बायपासला असतं आहे तिथं दुकान. तर तुम्हाला काय म्हणतोय, आता मी तुम्हाला काय म्हणतो, मी डेलीची लाईफस्टाईल शेअर करतो तुम्हाला. आपल्या रॉयलचं सायलेन्सर मी दाखवतो. तर आता आपल्याला सायलेन्सर पंजाब शॉट किंवा इंडोर टाकावं म्हणतोय, पण आपल्याला आवाज पाहिजे, फक्त गाडीनं आवाज पाहिजे. गाडी एवढं मोठा 3 लाखाचा घोडा घेतलेला आहे, फुसफुस करून उपयोग आहे बघा. तेच म्हणते सायलेन्सर आवाज झाला पाहिजे. गाडी वगैरे एवढं मोठं हाऊसिंग घेऊन उपयोग बी नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय म्हणते, गाडीनं आवाज दाखवला पाहिजे. आवाज नुसतं घेतलं जवळ गेली तर माणसं बघत राहिलं पाहिजे, असा आवाज पाहिजे गाडीचा. तर तुम्हाला काय म्हणतोय, आपण आता पंजाब शॉट किंवा इंदोर टाकावं बघू. आता कसं हे आपण हिला काय बाहेर नेत नाही, नेली होती आवरेज पण चांगली येते. 40 आवरेज देते का काय असं नाही. गाडीचं हाय रिअल तुम्हाला आवरेज सांगतोय. आपल्या हातात आवरेज तुम्हाला माहिती आपलं चालवणं कसं असतं पोरांचं. त्याच्यामुळे तुम्हाला फादरला देते 45-50 आवरेज देते. मी काय रिअलिटी सांगते तुम्हाला. पण तुम्हाला काय म्हणतो, मी आपण डेलीची लाईफस्टाईल शेअर करतो. मी कोणाचं फेक तर कंटेंट टाकत नाही. माणसं दुसऱ्याची कंटेंट स्वतःच्या युट्यूबवर चॅनलवर फेमस होण्यासाठी टाकते. पण मी आपले हाय रिअल कंटेंट टाकतो. मी पैशासाठी नाही करत भावना. मी काय म्हणतो, मी पैशासाठी करत नाही. मला फेमस व्हायचं नाही, मला पैसा कमवायचा नाही. मी फक्त मला माझे स्वतःचं सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी ब्लॉग करतो. बघा मला यूज नाही, सबस्क्राईब नाही वाढते, चॅनल मॉनिटाईज नाही होते, मला काय नाही. फक्त मला माझी लाईफस्टाईल फक्त युट्यूबवर टाकायची. मला फक्त माझं डेलीचे ब्लॉग टाकायचे. मी डेली नाही इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर सगळं टेटस ठेवतो ह्याचं मोटिवेशन. पण मी काय म्हणतो, मी तुम्हाला बघा, ज्यांना चांगलं वाटेल ती सबस्क्राईब करतील, ज्यांना कोण रिअल कंटेंट वाटते, जेन्युइन कंटेंट वाटते ती फॉलो नक्की करतील. इंस्टाग्रामला सगळं इंस्टाग्रामला मोटिवेशनची रील असतील. पण युट्यूबला ज्यांना चांगलं वाटतं ती फॉलो करतील, आणि ज्यांना नाही वाटतं ती स्किप करून जातील. म्हणून आपण कोणावर पोस्ट करत नाही. मला सबस्क्राईब करा, मला फान करा, मी मागे लागत नाही. ज्यांना चांगलं वाटेल ती करेल, नाही वाटेल ती जाईल निघून. मी काय कोणा फोर्स करत नाही. तुम्हाला भावना दाखवतो आपली रॉयलला सायलेन्सर कोणतं टाकायचं तुम्ही बघून घ्या. भावना आता ही आहे सायलेन्सर. हा बा सायलेन्सर, ही आहे सायलेन्सर. आता ही सायलेन्सरची तुम्ही साईज बघू शकता, फक्त साईज बघू शकता. तर साईज बघून घेतली असेल तुम्हाला भावनो. तर काय म्हणतोय, आपण आता जाणार आहे इंदापूर जाणार. तुम्ही रॉयल बघून घेतली असेल भावनो. रॉयल आपली कशी आहे रॉयल एनफील्ड. तर भावनो तर बघून घेतलं. तर भावनो मी काय करतो, आता इंदापूरमधील गेल्यावर तुम्हाला इंदापूरमधली सायलेन्सर बसवताना आवाज सुद्धा दाखवणार भावनो. मी काय म्हणतो, डेलीची लाईफस्टाईल मी शेअर करणार भावनो. मी कोणाचं फालतू कंटेंट, कोणाचं फेक कंटेंट तर उचलून टाकत नाही. तर भावनो भेटूया इंदापूरमध्ये आता तुम्हाला काय सर्व काय दाखवेल. तर भावनो भेटूया इंदापूरमध्ये. तर भावनो आपण आलो इंदापुरातील दुकान आहे, इंदापुरातील दुकान आहे. नगर कोणतं इंदापूर जायला का व्यंकटेश नगरमध्ये आपली प्रोडक्ट खोलते ती तुम्ही बघा शकता. आपली बुलेट खोलते ती दाखवले तुम्हाला.
काय सायलेन्सर तुम्ही बघून घेऊ शकता. या सायलेन्सर काय नाव आहे? HK इंदोर. हे आहे HK इंदोर. हा कोणता? हे बी HK इंदोर आहे. हा कोणता? हा बी HK इंदोर आहे. ही लॉंग पंजाब आहे. आता बघू आता कोणता सायलेन्सर कोणता वाजते पाहून. लॉंग पंजाब आहे. आता हे सगळं ते HK इंदोर आहे का बघून घेऊ. आता कोणतं सायलेन्सर जास्त वाजते. आता तुम्ही बघू शकता सगळं गाडी सगळं खोलायला चालू आहे. खोलणं मिळणं सगळं चालू आहे. बघू शकता तुम्ही गाडी सायलेन्सरची बूस आहे. तुम्ही बघितलं असं सायलेन्सरची बूस आहे. गाडी आपली बघा आता कशी आपल्याला फक्त आवाज आला पाहिजे. बघा काय म्हणतोय आपल्याला फक्त आवाज आला पाहिजे. आवाज इम्पॉर्टंट आहे फक्त. नाहीतर बघा गोडा आहे पण उंदराचं पिटकुल्याने आवाज आले काय काय महत्वाचं आहे का? हाय वाढा उंदराचं पिटकुल्याने बसलेलं वाटायचं काय उपयोग आहे. आता बघा आता सायलेन्सर बसवायला चालू आहे. सायलेन्सर आता बसतोय. आता इतर बसवलाय ना आवाज तुम्ही बघू घेऊ शकता. आता 2 मिनिट चालू गाडी चालू करते. आता बघून घ्या. आवाज बघितला असेल कोणता बसवला कोणता बसवला HK इंदोरचा आवाज पाहा ना. मी बघा आता HK इंदोरचा आहे. HK इंदोरचा पाहा सायलेन्सर HK इंदोरचा लोकांच्या बसतो आता. लोकांच्या पाहा ना कसा लोकांच्या आवाज. आता बुलेट बरोबर शोभायला लागेल बघा. आता खरं लॉंग पंजाब बघून घेऊ शकता. तर लॉंग पंजाब तुम्हाला काय मी म्हणतोय सगळं वाईस बीस तुम्हाला दाखवलं. आता बुलेट चालू करून बघितलं लॉंग पंजाब कशी वाटते. आता खरं बुलेट म्हणून शोभायला लागली बघा. आता बुलेट म्हणून शोभायला लागली. आता एक सगळे सायलेन्सर इंदोरचं तर काय बसताना वाटत ना. लॉंग पंजाब बसवला. आता लॉंग पंजाबचा सायलेन्सर बसून घेतला. आता हे सायलेन्सर तुम्हाला बघितलं असं बसून घेतला. तुम्हाला काय म्हणतोय आता तुम्हाला काय म्हणतोय मी डेलीची लाईफस्टाईल शेअर करतो. मी कोणाला फेक टाकत नाही. मी डेलीची लाईफस्टाईल शेअर करतोय. मी बघा कोणाला लाजत नाही. मी आता तुम्हाला बघितलं असं परिसरात इंदापुरात मी कोणाला लाजत नाही. बाबा भावनो कोणत्या क्षेत्रात असो एज्युकेशन असो शेतीत असो व्यवसायात असो मेहनत करा. मेहनतीचा फायदा नाही. तर तुम्हाला काय म्हणतो मी आपली डेलीची लाईफस्टाईल तुम्हाला शेअर करतो. सायलेन्सर बघत बघू शकता. सायलेन्सर आता खालता सायलेन्सर आता हे बसू देतो ना. बघू शकता तुम्हाला. तुम्हाला काय म्हणतोय आपण हाय डेलीची लाईफस्टाईल शेअर करतो. मी कोणाचं फेक कंटेंट टाकत नाही. जेन्युइन कंटेंट असतात आपले रिअल कंटेंट असते. सायलेन्सर चालू आहे. तुम्ही सोडून घेऊ शकता. आपली रॉयल आता फिरून दाखवू. आवाज इम्पॉर्टंट आहे. दुसरं नाही काय नाही तर उंदराचे पिटकुले फिरवल्यावर वाटायचं मला तर. हा आता खरं आवाज गाडी मारायला आपल्या तर एक ही झाली होती काय म्हणते एक सर्व्हिसिंग झाली की मेट म्हणलं तर 2 सर्व्हिसिंग आपल्या 19 फेब्रुवारीमुळे आपल्याला आवाज इम्पॉर्टंट होता. त्यामुळे आता मग घेतली टाकून सायलेन्सर टाकला. टाकला आता आवाज नाही महत्वाचा असतो. नाहीतर गाडी उंदराचं पिटकुलं फिरवून हा 3 लाखाचा उंदराचा उंदरा बसतो महत्वाचा आहे. तर तिकडे घ्या. बघू शकता आता सायलेन्सर आपण बसून घेतलं. सायलेन्सर HK इंदोर काय आपला आवडला नाही. आवाज बी मारला नाही जास्त आता. पण त्यात काय जास्त आवाज महत्वाचा होतो. आपले जास्त जाळ्या काढून परत लई नाही महत्वाचं. आपण जाळ्या काढल्या लय जास्त आवाज दिला असता. ही म्हणते जाळ्या काढा 2-3 तास लागते. पण आपण बघू आता आपण घरी जाऊन कसं आवाज मारता येते.
आपण सायलेन्सर बसून घेतलाय तिकडे जावा. हे सायलेन्सर आता बसवला आता. तर आपण चाललोय आता जातोय आता गाडी घेऊन आता घरी. तर सायलेन्सर सगळं बसून घेतो. पेमेंट करायचं होता, निघायचं. सायलेन्सर किती प्राइस आहे? 1700 रुपये सायलेन्सर बसून घेतला. 1700 रुपये सायलेन्सर बसून घेतला. आता हो काय सायलेन्सर सगळं बसून घेतला. तुम्ही बघू शकता सायलेन्सर आपण बस निघत आहोत मागं जरा. सायलेन्सर आता बसवाय चालू आहे. बघून घेऊ शकता सायलेन्सर बसून घेतला आता. हवा सायलेन्सर बसून चालू आहे. मी काय म्हणते डेलीचे लाईफस्टाईल शेअर करतो. कोणाचं फेक कंटेंट टाकणार जेन्युइन लाईफस्टाईल शेअर करतो. दुसऱ्याचं उचलून कॉपी पेस्ट करते. दुसऱ्याचं कंटेंट उचलून स्वतःच्या युट्यूब चॅनलवर टाकते. मला बघा मला काय मी काय म्हणतोय मला काय कोणाचं फेमस व्हायचं नाही. मला काय पैसे कमवण्यासाठी करत नाही. मला काही नाही. मी एक आपल्या मिडल क्लास फॅमिलीतला हा असा आहे. मी कोणाला दराज नाही. तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करू. आपण सायलेन्सर बसून घेतला. आपण आलतो आज सायलेन्सर बसतो. तर बघून घेऊ शकतो भावांनो. तर आता मग आपल्या ब्लॉग इथं संपतंय. आता आपण जातोय वगैरे. आता सायलेन्सर बसवला भावांनो. तर भावांनो काय म्हणतोय आता तुम्ही सपोर्ट केला तर मराठी माणसाला सपोर्ट केला तर मराठी माणसं पुढे जाऊ शकत नाही. तर नाही भावांनो तुम्ही फालतू कंटेंट फालतू शेअर करता जो फालतू गोष्टी शेअर करता तुम्हीच त्याला सपोर्ट करता. तुम्ही त्याला फॉलो करता सबस्क्राईब करता. हे उपयोगाच नाही भावांनो. जर जे जेन्युइन कंटेंट टाकते रिअल कंटेंट टाकते भाऊ आपली लाईफस्टाईल शेअर करते बा हे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडनं तुम्हाला शिकण्यासाठी खूप आहे भावांनो. तुम्हाला मी काय म्हणतो तुम्ही माझ्याकडनं शिकण्याचं सारखं भेटत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. नका नाही तर सबस्क्राईब करू नका. मी म्हणत नाही मला सपोर्ट करा माझं मॉनिटाईज चॅनल करा नाही असं म्हणत नाही मी. तुम्हाला जर माझ्यापासून शिकण्याचं काय जर भेटत असेल तरच सपोर्ट करा सबस्क्राईब करा. नाही तर नका करू. ते स्किप करून जाऊ शकता तुम्ही. जर त्यामुळे भावांनो तर कसं वाटलं असं ब्लॉग असं सायलेन्स बुलेटचा सायलेन्सर तुम्ही बघू शकता. बुलेटचा सायलेन्सर बसवा आहे. तर भावांनो भेटूया उद्या डे 6 म्हणजे उद्या हिंदी ब्लॉग आहे. हिंदी ब्लॉग मध्ये तर लाईक करा, कमेंट करा, शेअर नक्की करा. बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपल्या डेलीचे कंटेंट तुम्हाला भेटतील. तर भावांनो भेटूया उद्या डे 6 मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. हर हर महादेव.